तर आपल्याला काय करायचं, पुढच्या 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा वापर कमी करायचा, एकदम सोडायचा नाही. तुम्ही 100% आहे. आता समजा कुणाला शुगर आहे, समजा नाही का, डायबिटीस आहे, आणि तुम्ही ॲलोपॅथीची गोळी घेताय आणि त्याला तुम्हाला एखादं होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिकचं औषध मिळालंय, सापडलंय खात्रीशीर, पण तो डॉक्टर पण काय म्हणतो, तुमचं जे चालू आहे ते राहू द्या वर्ष 6 महिने आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही करा. तसंच आपल्याला आता रासायनिक वरून ज्यावेळेस शेतीवर यायचं, नैसर्गिक शेतीवर यायचे, तर आपल्याला टप्प्याटप्प्यानं कमी करायचं. 25-30% पहिल्या वर्षी कमी करा मात्रा खताची औषधाची, दुसऱ्या वर्षी परत 25-30% कमी करा, आणि तिसऱ्या वर्षाला 4थ्या वर्षाला आपल्याला 0वर यायचंय. पण त्यावेळेस प्रत्येकाच्या अंगणामध्ये 4-2 देशी गाय असल्या पाहिजे. म्हणजे आवश्यक नाही गिरच पाहिजे असं काही. आपली गावाची पूर्वीपासूनची गाय आहे ती सुद्धा चालते. गिर जर घेतली तर दुधाचं उत्पादन त्याच्याबरोबर आपल्याला मिळेल. आता मी लांबचं नाही उदाहरण देत बघा, इथं ह्याच्यामध्ये पिंपरी राजामध्ये जोशी म्हणून एक कुटुंब आहे, माहिती आहे का? त्यांच्याकडं मागच्या 10-15 वर्षापासून गिरगाई आहे, आणि त्यांना हे कोणी सांगायला गेलं नाही. त्यांनी कुठतरी ऐकलं असेल. आपण काय केलं होतं 2013 मध्ये आडगावला ह्यांचं शिबिर घेतलं होतं, गुरुजीचं काय नाव सांगितलं, सुभाष पाळेकर साहेबांचं निवासी शिबिर घेतलं होतं 10 दिवसाचं. म्हणजे 10 दिवस मी औरंगाबादला न राहता तिथंच राहतो आडगावला, माझ्याकडे जबाबदारी होती ती, तुम्हाला आठवत असेल पाटील साहेब, बरोबर आहे. तर ते शिबिर त्यांनी केलं होतं, आणि त्यांनी लगेच दुसऱ्या महिन्यापासून सुरुवात केली. मोठा असा बांधला, त्याच्यामध्ये गाय बांधून मधल्यामध्ये सोडायचं, खेळायच्या, तिथंच शेण टाकणार त्या, आणि त्यांनी फक्त त्याच्यामध्ये एकच सुरू केलं, घनजीवामृत. म्हणजे इकडं काय करतो आपण, जीवामृत मध्ये 200 लिटर पाणी टाकतो, घनजीवामृत मध्ये काय करतो, काळा गुळ असेल, बेसन असेल, देशी गाईचं शेण, गोमूत्र तिथंच पडतंय त्या गोठ्यामध्ये. त्याच्यामध्ये फक्त डाळीचं पीठ तुमचं आणि गुळ एवढंच टाकायचं, आणि मग जे काही शेण आहे ते एकत्र करायचं, थोडंसं बारीक करायचं, शेतामध्ये टाकून द्यायचं. याच्यावर त्यांनी 8-10 हेक्टर मोसंबी आणि संत्रा, त्याच्याकडे आणखी 4 हेक्टर संत्रा आहे, आणि घन आंब्याची लागवड केली होती त्यांनी 2 हेक्टरमध्ये. याचं सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन काढून विक्री करायचे शिल्पाजवळ, स्वतःच गाडी घेऊन यायची टेम्पो, आणि तुम्हाला सांगतो मोसंबी असेल, संत्रा असेल, हातोहात 2 तासामध्ये गाडी निघाली. म्हणजे आम्ही घेतलेलं आहे त्याच्याकडून विकत. बरं, दर कसा, बाहेर जर मोसंबी 20 रुपये किलो असेल तर ह्याची मोसंबी 50 रुपये किलो. तरी गर्दी तिथंच पडायची, लाईन लावून घ्यायची शिल्पाजवळ. लांबचं उदाहरण नाही देत मी. स्वतंत्रिका अशी आहे की सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे तज्ञ ऋषी आपल्याकडे आहेत, आणि सेंद्रिय शेतीचा वापर करणारे आपल्याला लागून जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सिक्कीम सारखं राज्य, केरळ सारखं राज्य जवळजवळ पूर्ण आता सेंद्रिय झालेलं आहे. तिथं 100% सेंद्रिय शेती म्हणून त्या राज्याला संपूर्ण तंत्र आहे, किंवा तो काही त्यांचा काय म्हणतो मॉडेल आहे, ते सुभाष पाळेकर गुरुजीचं जास्त आहे. आणि ह्याच्यामध्ये जे सेंद्रिय शेती मिशन मध्ये, आता तुम्हाला मी फक्त कागद दाखवतो, सांगितलं की सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्या विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, आणि वरलेलं बघा जीवामृत. हे विद्यापीठ छापायला लागले, आता सांगायला लागले. आता आज भेटले नाही शास्त्रज्ञ, पुढच्या वेळेस सांगू आपण. तर सायंटिस्ट लोक विद्यापीठ सांगायला लागले सेंद्रिय शेती. जे अगोदर म्हणायचे की रासायनिक खत औषधाशिवाय शेती होऊ शकत नाही, आता गरज पडली काळाची. कारण जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत, आणि उत्पादित होणारं सगळं जे काही आहे रसायन युक्त उत्पादन होतंय, आपण खातोय, आणि आजार व्याधी, आपली जी काही रोग प्रतिकारक क्षमता ती कमी व्हायला लागली. सगळ्यात मोठं कॅन्सरचं संकट होत वाढलं. प्रचंड कॅन्सर आहे आता, 4 पैकी 1 माणसाला कॅन्सर आहे कुटुंबामध्ये. सांगलीमध्ये शिराळा गाव आहे, मी बऱ्याच वेळेस सांगितलं असेल. भाजीपाल्याचं उत्पादन जास्त केलं जातं, आणि औषधांचा खूप वापर आहे. प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट आहे. अमृतसर तिथे गाडी आहे ना, ट्रेन आहे, कॅन्सर एक्सप्रेस, लुधियाना अमृतसर त्या भागामध्ये.
पंजाबमध्ये कसं आहे की रासायनिक खताचं उत्पादन म्हणजे वापर खूप आहे. गव्हाची शेती जास्त असल्यामुळं